ठीक आहे, वेलकम टू न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं. आणि आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे कारण की आज ॲनिव्हर्सरी आहे घरातल्यांची आणि अप्पांची. तर आज ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे, तर बघा तुम्ही आणि यायच मजा करू. आजचा ब्लॉग मस्त असेल असं वाटतं. ड्रावरमध्ये अटरम सामान आहे, लॅपटॉप आहे, हमारा हेडसेट है, हमारा माझा फेवरेट बिस्किट आहे यायच. आणि आजचा ब्लॉग रँडम तर असेल आणि मजा पण येईल ब्लॉगमध्ये. उद्या तर बघा ब्लॉग शॉट काय जातो मी सामान आणायला. एकटाच चाललं इथं घातलं कारण की पीटर लोक यायला आणि थंडी आहे. डीप टेको वाईज कसं नेहमी करू. कोणत्या फ्लोअरला राहतो नाही सुद्धा नाही राहत. लेट्स गो जाऊया आता माझ्या बाईकच्या इथं जाऊया. आम्ही चाललोय सामान आणायला. बाईक माझी इथं असते ते उधर आहे गाईच. बाईक को निकालते है. बाईक बघा, सबस्क्राईब करा. जेव्हा नाव टाकलं आहे आम्ही, जेव्हा माझा पहिला यूट्यूब चॅनल होता तेव्हा. तर लगेच जाऊया, ऊन आहे मारणाचा. लेट्स गो गाईज. त्याची फायरिंग बघा. 2 मिनिटं गाईज बघा निघालोय. गाडी चालत होते बाकीच्या गाड्यांमध्ये येत नाही, पण तिच्यात येते चालवताना. असं का मला माहीत नाही. गाईज आता आपण छोटीशी मोठं ब्लॉगिंग करतोय. मला सांगा कशी वाटते. बघतला जी फायरिंग बघतलात आहे तर मंदिर आहे. ओ गाईज तिला चालवताना एक लय वेगळी फिलिंग येते. तिचा जो मीटर आहे ना तो पण चालत नाही, म्हणून एवढी स्पीड कळत नाही. बघा इथं स्पीड ब्रेकर आहे. तुम्हाला काय वाटतं मी मोठं ब्लॉगिंग चालू करू काय? तुम्ही सांगा, मोठं ब्लॉगिंग चालू करू? बोलला तर करू लगेच आपण मोठं ब्लॉगिंग सेटअप मोबाईलचा. आपले 500 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला पाहिजेत, त्याशिवाय कुछ अभी तो हम कर नाही सकते. तसं मला तिकडून जवळ पडतं, पण एक लॉंग कट मारायचा माझा इरादा होता. लेट्स गो. आरसा बघा, आरसा पण पुरा तुटला. कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग आहे. खड्डे बघा किती मरणाचे खड्डे आहेत. गाडी पुढे आपटते. घ्यायला आलो आहे ते घेतले. तर डिगीट टाकलं थांबा. बघा हेल्मेट पडलं आहे गाडीत, टाकूया. पाण्याची बॉटल ती घेऊया. पाण्याची बॉटल टाकूया. एवढं सामान मला घ्यायचं होतं ते घेतलं. जाऊया आता आपण. गाडी टर्न मारतो गाईस, तुम्हाला भेटतो. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं मी मोठं ब्लॉगिंग चालू केले पाहिजे का नको हे सांगा. माझं इथलं काम झालंय, तर मी निघतोय. इथं माझा एवढंच काम होता.
इथं मजबूत खड्डे आहेत. आज इथं आहे ना एवढा स्पेसला मजबूत आहेत. आता मी घरी पोहोचेन धन्नोला घेऊन. इथले रोड तसे चांगले आहेत पण मध्ये मध्ये पॅच लय खराब आहेत. लय म्हणजे लय खराब. आपण एक्सप्लोअर करणार आहोत पण आपली बाईक आल्यावर घ्यायच. हिच्यानं काय ही एवढी कंडिशनला पण नाही आहे. बघा आता आरसा पण बघा पुरा तुटला आहे. तशी गाडी बेस्ट आहे. कुठं पण न्या, कुठं पण ऑफरोड करा, काय पण करा, मजबूत गाडी आहे. सो आय लाईक इट माय बाईक व्हेरी व्हेरी मच. पण मध्ये ही एकदम पिसटते. जेव्हा असं रोड येतो ना तेव्हा आता इथं जेव्हा पॉवर ब्लॉक लागते तेव्हाची तेव्हा गोष्ट आहे. पण आत्ता तरी अशी जिला म्हणजे एन्जॉयबल आहे. एन्जॉय करता येतं बाईकने काहीच. लावूया आता कुठं लावूया. ओ या काहीच तर लावूया जिथं होती. धीरे धीरे लगाने का इधर. लावूया बाई जिथं लावलेली आहे बाईक. सामान काढूया डिकीतला. सामान डिकीत आहे भरपूर. म्हणजे बॉटल आहे आणि दूध आहे. तुम्हाला खोटं वाटेल दूध कॉड दूध नको काढायला. बॉटल आहे ना हे आपण आपल्या खिशात टाकूया. आणि खिशात टाकू. दूध लेते और जाते वेळेस मी नाव काढले. हा पण गेला नाव. चला जाऊया. सामान घेतलं हातामध्ये सगळं थंड आहे. सामान घंट होतं मग तुम्हाला भेटतो. इथे सेवा चालू आहे. तुम्ही पण सेवा करा. मला असं सेवा तो करनी चाहिए. ये देखो इसी करनी चाहिए. आले मोटर ब्लॉगिंग करून कशी वाटली मग नक्की सांगा. आपण ऐसा करेंगे. ओ माय गॉड मटणाचा फॉट बघा काय व्ह्यू तर देखो. और भारी झाला आहे. या मोसममध्ये फिरायला काहीच जायला पाहिजे पण जात नाही. आपला अफसोस व्ह्यू बघा. तो व्ह्यू लय भारी आहे. जाऊया कधीतरी जाऊ. इथून व्ह्यू बघा आता. ओ माय गॉडिंग व्यू गाइस बेटर है. जाएंगे किधर तो घूमने. गाइस आता मी या ब्लॉगमध्ये आपला आजच्या लय तडकता फडकता प्रँक घालणार आहे. प्रँक लय बेकार असणार आहे. तो पण राजवर गाइस मित्र आहे त्याचा पण प्रँक करणार आहे. लय खतरनाक प्रँक असणार आहे तो. कारण की मी गार्डनमध्ये पण प्रँक केला होतो. तो लय औसम झालेला. आणि अभी हम जो करने वाले हैं तो बहुत ही डेंजर होने वाला है गाइस. तो चालू आहे तर नंबर जरा हे होत नाही म्हणून नंबरवर त्याच्या उसका गेम बजाते हैं. सब गेम आहे ना बाजार येते गाईज. नाद नाही करायचा असं आपण आता करणार. आणि व्ह्यू बघा तुम्ही. इथं आहे ना संध्याकाळचं मला वाटतं नेहमी यायला लागणार. खाया प्यायला गेला 2 मिनटं करतो. नंबर तर आहे पण तो नंबर आहे ना लागत नाही. काहीतरी इश्यू होतो आहे. असा कट होता नंबर. असं आहे ना कट होतो तो. काय नाही करूया 2 मिनटात. पण व्हॉट्सअपवरनं लागेल कॉल. आय होप लागेल. सबसे लगना चाहिए. तो वायरी वगैरे मग लावलं 2 मिनटं गाइस. इधर तो गेम बजाना पड़ेगा. इसका तो गेम बनाना पड़ेगा. गाइस कॉल लावला आहे.
हॅलो राज, कुठं आहेस? काम झालं काय? ना असंच विचारलं. येईन. तू कुठं आहेस? घरी आहेस का? अरे एक आयडिया आले रे, पाहिजे का तुला? फ्री फायरची. तू खेळतोस म्हणून विचारलं. काय बोल तरी. हिपहॉप आहे त्या आयडीत. मला नको. अरे चान्स आता आहे म्हणून बोलतोय. म्हणजे चांगली आयडिया आहे. कितीला? 12,500. 12,500. हो. 1,250. 12,250. 12,500. बरी आहे. अरे तुझ्यापेक्षा तुझी एक्सचेंज त्याला बोललो मी, एक्सचेंज करल म्हणून तो आयडी. अरे खरं मी सांगतोय तुला, एक नंबर आयडिया आहे. मी नाही खेळत. तू मध्ये रेग्युलर हिपहॉप नाही. तरी पण मग मी माझ्या आयडीला पुढे करणार, दुसऱ्यांची विकत नाही करणार. आणि मग चुकून लागत येणार आहेस? मी कुठे चिपकून लागलो? असाच कुठे नाही राहत मी चिपकून. तो बोलला मित्राचा कॉल आहे ना, तो बोलला की आयडिया म्हणून. थांब मी एकाला विचारतो. पण आयडी बादशाह आहे. पण तू बघ, तुला घे. अरे नाही, त्याच्याकडे तो नंबर पण होता ना, मला वाटलं ओळखीचा असेल काय. तो मित्र आहे काय? तो आहे कोण? कोण नाव काय? नाव साला का सांगू मी? सांग दे. पण तुला ओळखतो तो. कोण? नाव काय त्याचा? अत्तरव आहे. काय अथर्व? नाव काय? दुसरा मोबाईलवरून फोन करतोस काय? तिकडून बघा ट्रेन जाते. अजून एवढा म्हणजे प्रँक मध्ये फसलाय नाही ना, आता फसला. बेटे नाही बच सकता तुम्ही जसे. आता वेळेस कॉल केलेला आहे आपण. हॅलो. अरे मागास आवाजच नव्हता येत तुझा. हा हा, मला वाटलं जो ओळखीचा आहे ना तो. मला वाटलं तू बोलला असेल त्याला. फोटो आहे तो त्याच्याकडे तुझा. फोटो कुठला? मला नाही कोण आहे तो. त्याची बहीण पण तो ओळखते. काय? अरे राहा, तू असं आहेस रे, तुला खरं बोलले पण तो मला तुम्ही अथर्व कदम, अथर्व चौगुले या दोघांनाच ओळखतो. अथर्व चौगुले तुझ्या शाळेतला. पण हा कोणतरी वेगळाच आहे. कुठला आहे? तुझ्या खेडचा आहे मला वाटतं. खेड का आवाशीतला आहे कोणतरी. ते ह्याला कॉन्फरन्सला घे, त्याला माहिती असेल. आता ह्याला कोणतो आपला ओंकारला. हा, त्याला माहिती असेल. का काय झालं? नवीन मित्रांसोबत बोलतात ते. अरे हो, तो भरपूर साऱ्या मित्रांसोबत फोटो वगैरे काढतो. तो आता एकदम हे झालाय. ते जरा विषय वेगळ्या वाढण्यावर चाललाय. तो एकदम आता काही सांगायलाच नाही, जरा फिरत असतो नुसता मित्र. गाईज, हा जो आपला प्रँक आहे फेल नाही निघालाय, पण 80% झाला. 20% जो मला ट्विस्ट तुम्हाला द्यायचा होता तो एवढा नाही आला, पण ट्विस्ट मला भेटला असेल. बघून
आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या वाला मोठी करा आणि आपले लवकरात लवकर 1,000 पण धाव द्या. आता मी टार्गेट कमी करतो, 500 करायचं मॉनिटाईज होऊ दे घ्यायचं आपलं चॅनल. आपण दाखवू 1,000 झाल्यावर तर दाखवू का भरमसाठीच 500 गेलं की राडा. इधर सेलिब्रेट करेंगे फिर इधर पूरा इधर हमारा खुद का पैसा देके इधर पूरा सजा देंगे. बस होने चाहिए. आता टाईम बघा झाला आहे 6 वाजले पण तेवढी थंडी आहे, बेकार थंडी आहे तिकडं बघा. इतर देवायचं काम चालू आहे गाईस तिकडं. त्या डोंगरात वाटतं काय काम नाही पण काम चालू आहे, पण त्याला कळतं आपल्याला. आणि गाईस तिथपर्यंत मी सिनेमॅटिक व्हिडिओ आता एन्जॉय करा. सिनेमॅटिक गाईज आता एवढा मूड आहे आला तर एन्जॉय करायला पाहिजे गाईज तुम्हाला. गाईज मी गोष्ट आणली तिथं आता गाणे ऐकायचे. जर एवढं सुंदर व्ह्यू आहे आणि आपण जर गाणे नाही ऐकले तर काय झालं गाईज. फुल एन्जॉय करतो मी. आणि इथं पार्टी पण करायची आहे गाईज आपल्याला. पण त्यासाठी एक हमारे सब्सक्राइबर पूरे होने चाहिए गाइस उसमें, तभी उधर हम पार्टी करने वाले हैं. समोर तर मी व्ह्यू बघत नाही तर व्ह्यू आणि पार्टी करायला मजा येईलच. आणि जर तो ओल्ड गाणी लावली तर भरपूरच मजा येईल गाईस, भरपूरच मजा. काय खेतीमध्ये तर माणसं, मला वाटतं खेतीमध्ये माणसं काम करत असतील अजून. पण पूर्ण हरेवरे आहे, कसली आहे डोंट नो. लय सुंदर खेती एक नंबर आहे. त्यांच्यामुळं आपल्याला नीड जेवण भेटतं, अनाज भेटतं. नाही तो आपण नीडेडच यूज केला पाहिजे मला असं वाटते. आणि त्यांची मेहनत आहे, फॅक्टरीमध्ये टाकतात असं टाकलं नाही पाहिजे. आणि ती जी बिल्डिंग आहे ना समोरची, ओ माय गॉड सुंदर वाटतं ना, भारी आहे. पण इथून मला वाटतं सगळं मला व्ह्यू दिसतो. ही बिल्डिंग भारी आहे. इथलं आसमान तर देखो गाइस क्या छान आहे. आपण आता एक फोटो घेऊया आपल्या थंबनेलसाठी गाइस. इट्स cool.